नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. दिवाळीचा सण जवळ आला आहे. घरी सगळी तयारी सुरू झाली असेल, आईची साफसफाईची तयारी, घरचे सगळे मदत करतायत तिला आणि त्यासोबत आपण आपल्या सगळ्या वस्तूंना व्यवस्थित करायला लागतो. पण ह्या सगळ्या गडबडीत कुठेतरी काहीतरी हरवतंय का, असं कोणाला वाटतंय का? हे जनरली मायग्रेन वॉरियर्स मध्ये होतं की ह्या सगळ्या गोंधळात आपण जेव्हा सगळे एकत्र येऊन आनंद घेत असतो, नंतर फराळ बनवत असतो घरी, ते टेस्ट करत असतो, तेव्हा येणारा तो तेलकट वास, ती उडणारी धूळ किंवा होणारा फटाक्यांचा आवाज, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा येतात तेव्हा मायग्रेन वॉरियर्स खरंच त्यातनं सफर करतात. सो जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर विश्रांती घ्या. मी म्हणत नाही दिवाळी एन्जॉय करू नका, पण हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रोसीड करा. पाणी भरपूर प्या, तेलकट खाणं थोडंसं टाळा. कधीतरी दिवाळीच्या दिवशी गंमत म्हणून ठीक आहे, पण एरवी रेग्युलर बेसिसवर तेलकट किंवा अनहेल्दी फूड थोडं टाळा. फटाक्यांपासून दूर राहायचा प्रयत्न करा, तसं पण ते आपल्या एन्व्हायरमेंटसाठी चांगलं नाही. ही जागरूकता आता खूप जणांमध्ये आलीच आहे. पण हे सगळं फॉलो करून आपले रेग्युलर मायग्रेनचे टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केले तर आपण दिवाळी नक्कीच एन्जॉय करू शकतो. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. थँक्यू.